आताची मोठी बातमी, आंदोलनासाठी आणखी एका दिवसाची परवानगी मिळालेली आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय, गेल्या 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनासाठी आणखी एका दिवसाची परवानगी त्यांना मिळालेली आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। खरं तर किती दिवस हे आंदोलन करावं या संदर्भात काही कळत नाहीये। दिवस जसे पुढे जातात तसे हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होईल अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील देताना दिसतायत। आणि आताची मोठी बातमी आपण बघतोय, आझाद मैदानावरून खास एबीपी माझा हे बुलेटिन तुमच्यासाठी घेऊन आले। त्याच वेळेला ही एक मोठी बातमी आपण पाहतो आहोत। मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला, उपोषणाला आणखी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा एकदा राज्यामधलं राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि याच वेळेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवरती हल्लाबोल केलाय। तर दुसरीकडे भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांवरती सडकून टीका केली आहे। आपण बघूया। ते असं आहे की आपल्या खांद्यावरचा ढेकून झटकण्याचा हा प्रकार आहे। हे फक्त ढेकून आपल्या खांद्यावरचे झटकू शकतात। राजकीय इच्छाशक्ती आमच्याकडे नव्हती, हे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती। गेल्या 5 वर्षापासून साधारण आता ते सत्तेवर आहेत, आधीची 2.5 वर्ष त्याच्या आधी। मग आता आणा ना राजकीय इच्छाशक्ती। मराठा आंदोलकांना ढेकून म्हणण्याचा नालायकपणा आज संजय राऊत यांनी केला। संजय राऊत यांनी याआधी मराठा बांधवाच्या शांततापूर्ण मोर्चांना मुका मोर्चा म्हटले होते। अहो, हे ढेकून नाहीत, हे संघर्ष योद्धे आहेत।